स्वामी समर्थ नमस्कार. कन्या राशीच्या जातकानो ब्रह्मांडात ग्रहाची अशी काही भयंकर हालचाल सुरू झाली आहे ज्याने मोठ्या ज्योतिषांचे सुद्धा होश उडाले आहेत. कारण येत्या अमावस्येच्या रात्री कन्या राशीच्या जातकांच्या आयुष्यात एक मोठे असे कांड घडणार ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण थांबा मित्रांनो, या भयंकर प्रकोप संपताच म्हणजे अमावस्या उलटताच तुमच्या नशिबात थेट सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळणार आहे. होय, तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी एका रात्रीत मिटेल. एक गुप्त मार्ग तुमच्या समोर येईल. पण सावधान, जर तुम्ही हा व्हिडिओ जराही स्किप केला तर तुमच्याच घरातील तुमच्या ताटात जेवणारी ती अतिशय गोड बोलणारी व्यक्ती तुमच्या हक्काची ती सोन्याची कोंबडी तुमच्या डोळ्यात देखत हिरावून घेईल. कारण हा शत्रू तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर गुप्तपणे भयंकर करणी बाधा करण्याचा या आमोशाला प्रयत्न करणार आहे. कोण आहे ती धोकादायक व्यक्ती, तिचे नाव कोणत्या अक्षरापासून सुरू होते हे मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्यामुळे नशिबाची माती होण्यापूर्वी आणि शत्रूचा डाव उलटण्यापूर्वी शेवटपर्यंत बघायला विसरू नका ही भविष्यवाणी. कारण अर्धी माहिती घेऊन जर तुम्ही व्हिडिओ मधातच स्किप केला तर आयुष्यभर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. लक्षात घ्या मित्रांनो. तर कन्या राशीच्या जातकांनो, या बदलत्या काळानुसार येणारी अमावस्या तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील, महत्त्वाची आणि अंगावर काटा आणणारी ठरवेल. कारण या रात्री ब्रह्मांडात नकारात्मक ऊर्जेचा आणि गुप्त शत्रूच्या शक्तीचा प्रभाव पराकोटीला पोहोचला असेल आणि याच काळात तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात सुद्धा एक मोठे कांड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तुम्ही मनाचे अत्यंत साफ आहात मित्रांनो, प्रामाणिक आहात, स्वतःचे नुकसान सोसून नेहमी इतराच्या मदतीला धावायला जाता. पण तुमच्याच या चांगुलपणाचा फायदा घेऊन तुमच्याच पाठीमागे एक भयंकर कट कारस्थान रचले जात आहे. या अमावस्येच्या रात्री तुमच्या घरातील शांतता भंग करण्याचा किंवा तुमच्या व्यवसायात खूप मोठा आर्थिक दगाफटका करण्याचा कट शत्रूने आखला आहे. एखादी जुनी गुप्त गोष्ट किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीतरी नाजूक व खाजगी माहिती अचानक लोकांसमोर आणून समाजात तुमची प्रतिष्ठा मलिन करण्याचा आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तोडण्याचा प्रयत्न केला जाईल. इतकंच नाही तर ऐन अमावस्येच्या दिवशी तुमच्या कष्टाचे पैसे अडकून पडतील किंवा एखादा मोठा सौदा अगदी शेवटच्या क्षणी हुकवला जाईल. त्यामुळे तुम्हाला अचानक मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. म्हणूनच कन्या राशीच्या जातकांनो, या अमावस्येच्या काळात कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर, अगदी तुमच्या घरात येणाऱ्या गरजेपेक्षा जास्त गोड बोलणाऱ्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कारण हा काळ तुमच्या नशिबाची अंतिम परीक्षा घेणार आहे. आणि जर तुम्ही या काळात बेसावध राहिलात तर शत्रू आपल्या डावात यशस्वी होईल आणि तुमच्या हातात आलेली यशाची मोठी संधी एका क्षणात नष्ट होऊ शकते. म्हणूनच या काळात तुम्हाला अत्यंत सतर्क, सावधान राहण्याची गरज आहे मित्रांनो. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, आता आपण या सर्वात मोठ्या व अंगावर काटा आणणाऱ्या रहस्याचा उलगडा करणार आहोत, ज्याचा स्पष्ट संकेत थेट ज्योतिषशास्त्राने आणि ग्रहदशेने दिला आहे. कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्यावर जळणारा, तुमच्या पैशावर डोळा ठेवणारा किंवा तुमच्या विनाशाची वाट पाहणारा शत्रू बाहेरचा कोणी नसून तुमचाच एक अतिशय जवळचा नातेवाईक आहे, जो तुमच्या घरात राहतो, तुमच्या ताटात जेवतो, तुमच्याशी जगातील सर्वात सर्वात गोड बोलून तुमच्या पाठीवर हात फिरवतो, पण पाठीमागे मात्र तुमच्या विनाशाची मोठी खाई खोदत आहे. तुमच्या दिवसेंदिवस होणारी प्रगती, मुलाचे यश, समाजात दिवसेंदिवस वाढणारी तुमची जी प्रतिष्ठा आहे, या कपटी नातेवाईकाला, भावकीतल्या माणसाला अजिबात सहन होत नाहीये. आणि याच भयंकर मत्सरपोटी आणि जळफळाटापोटी हा शत्रू तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावरती गुप्तपणे करणी बाधा किंवा अत्यंत वाईट काळी नजर टाकण्याचा भयंकर प्रयत्न करणार आहे. ज्यामुळे विनाकारण तुमच्या घरात आजारपण येणे, पैशाची भयंकर चणचण भासणे, पती पत्नीमध्ये विनाकारण वाद होणे आणि अत्यंत मेहनत करून सुद्धा बनत असलेले काम अगदी शेवटच्या क्षणी बिघडणे, असे प्रकार गेल्या काही दिवसापासून सुरू झाले आहेत तुमच्या घरात, तुम्हाला माहीतच असतील. मित्रांनो, या कपटी धोकेबाज नातेवाईकाला ओळखण्यासाठी ज्योतिषशास्त्राने अत्यंत सोपी, अचूक पद्धत सांगितली आहे. ज्या व्यक्तीचे नाव मित्रांनो र, म आणि क या अक्षरापासून सुरू होते, जी व्यक्ती अचानक तुमच्या कामात गरजेपेक्षा जास्त रस घ्यायला लागते आणि जिच्यापासून 4 हात तुम्ही आत्ताच लांब राहा. जोपर्यंत तुमचे कोणतेही काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपले प्लॅन्स, पैशाचे व्यवहार किंवा घरातील गुप्त गोष्टी गुप्तच ठेवा पूर्णपणे, नाहीतर हाताशी आलेली सोन्याची संधी हा शत्रू तुमच्या डोळ्यात देखत हिरावून घेईल. या अमावस्येच्या मोठ्या कांडापूर्वी, शत्रूच्या वार करण्यापूर्वी निसर्ग तुम्हाला अत्यंत 3 असे रहस्यमय आणि मोठे संकेत देणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सर्वात मोठा संकेत पहिला म्हणजे तो गेल्या काही दिवसात तुमच्या घरात विनाकारण अचानक काळ्या मुंग्याचा मोठा वेढा दिसू लागेल.
घराच्या मुख्य दरवाजाजवळ एखादा काळा पक्षी किंवा कावळा वारंवार येऊन ओरडत असेल तर समजून जा की तुमच्या घरावर कोणत्या तरी बाहेरील नकारात्मक शक्तीचा किंवा शत्रूच्या वाईट नजरेचा प्रभाव पडत आहे. दुसरा संकेत तुमच्या स्वप्नाशी जोडला आहे. जर तुम्हाला रात्री झोपताना अचानक उंचीवरून खाली पडल्यासारखं वाटत असेल, स्वप्नात संत वाहणारे पाणी किंवा एखादे जुने पडके घर दिसत असेल किंवा कोणीतरी तुमचा पाठलाग करत आहे असा भास होऊन तुमची झोप दचकून उघडत असेल तर हा कोणताही सामान्य योगायोग नाही, तर हा निसर्गाचा थेट संदेश आहे की तुमच्या पाठीमागे कपटी लोकांचं कारस्थान खूप वेगाने सक्रिय होत आहे आणि तुम्हाला आता तातडीने सावध होण्याची गरज आहे. तिसरा व शेवटचा संकेत तुमच्या घरातील पैशाच्या अवकाशाशी संबंधित आहे. जर तुमच्या घरात अचानक आलेला पैसा औषध पाण्यावरती खर्च होऊ लागला असेल, पाकिट किंवा पैसे गहाळ होण्याचे प्रमाण वाढले असेल, की दुकानात किंवा व्यवसायात ग्राहक असूनही अचानक विक्री ठप्प झाली असेल, तर हा करणी बाधेचा किंवा शत्रूने केलेल्या तांत्रिक बाधाचा स्पष्ट संकेत आहे. हे तीनही संकेत दिसतात. कन्या राशीच्या जातकांनी अजिबात वेळ न घालवता स्वतःचे रक्षण करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. त्यासाठी या संपूर्ण भीतीदायक परिस्थितीमागे, तुमच्या आयुष्यात अचानक आलेल्या वादळामागे नेमकं कोणते ग्रहयोग कारणीभूत आहेत हे समजून घेणे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. कारण सध्या तुमच्या राशीच्या चक्रात शनी आणि राहूची एक अशी वक्रदृष्टी व महादशा निर्माण झाली आहे जी तुमची कठीण परीक्षा घेत आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही मेहनत 100% करून सुद्धा त्याचे फळ मात्र तुम्हाला 10 ते 20%च मिळतंय मित्रांनो. आणि ग्रहाच्या या भयंकर हालचालीमुळे तुमच्या जवळच्या लोकांच्या मनात सुद्धा पाप आणि त्यांचा खरा चेहरा आता समोर येईल. पण कन्या राशीच्या जातकांनो, तुम्हाला घाबरण्याचे किंवा डगमगून जाण्याचे काही कारण नाही. कारण ह्या कठीण काळात ह्या ग्रहयोग जितका धोकादायक आहे तितकाच तो तुम्हाला आयुष्यभर डोळस व मजबूत बनवणारा ठरणार आहे. कारण या बदलत्या काळानुसार आणि ग्रहाच्या संघर्षानुसार तुमच्या बुद्धीला एक वेगळाच धार येईल आणि शत्रूने रचलेला प्रत्येक डाव त्याच्यावर उलटा कसा पाडायचा आणि आपली आर्थिक बाजू कशी भक्कम करायची याची एक क्रांतिकारी कल्पना अचानक तुमच्या डोक्यात येईल, जी तुमची गरिबी कायमची मिटून टाकेल. ज्योतिषीय संकेत असंही स्पष्ट सांगतात मित्रांनो की ग्रहयोग जरी सध्या तुमच्या मानसिक यातनावर त्रास देत असले तरी तुमच्या आयुष्यातील कचरा, कपटी लोक, खोटे नातेवाईक यांना कायमचे बाहेर काढण्यासाठी या ब्रह्मांडाने निर्माण केला आहे. कारण जोपर्यंत तुमच्या आयुष्यातून या नकारात्मकता बाहेर पडणार नाही तोपर्यंत तुमच्यावर यशाचा मोठा मार्ग मोकळा होणार नाही. म्हणून या ग्रहाच्या खेळाला समजून घेऊन धैर्याने पुढे जाण्याची गरज आहे. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, भयानक व कठीण काळात हा काळ संपताच म्हणजे ही अमावस्या उलटता तुमच्या आयुष्यात एक अत्यंत चमत्कारी, दैवी आणि सुवर्ण काळ सुरू होईल. कारण या कठीण काळानंतर तुमच्या राशीची महादशा पूर्णपणे बदलणार असून पुढच्या 48 तासात तुमच्या कानावर अत्यंत मोठी शुभवार्ता व आनंदाची बातमी पडेल. जेव्हा अनेक महिन्यापासून ज्या हक्काच्या पैशासाठी तुम्ही लोकांचे उंबरटे झिजवलेत किंवा कोर्ट कचेरीचे चक्रा मारत काढल्यात व अडकलेले पैसे आता अनपेक्षितपणे तुमच्या तिजोरीत परत येतील. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांना अमावस्या संपदा तुमच्या करिअरला, नोकरीला आणि व्यवसायाला एका रात्रीत वेगळी कलाटणी मिळेल. हे अत्यंत प्रामाणिक आहेत जे किंवा श्रीमंत तुम्ही तुमच्या आयुष्यातला प्रवेश करेल जे तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभेल. काही लोक त्यासोबतच मित्रांनो, या व्यक्तीचे पाऊल तुमच्या आयुष्यात पडताच तुमचं नशीब सोन्यासारखं चमकू लागेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे बिघडलेले आरोग्य सुधारेल. औषध पाण्यावर होणारा विनाकारण खर्च थांबून घरात पुन्हा एकदा आनंदाचे, समाधानाचे वातावरण येईल. या संपूर्ण चमत्कारी दैवी काळाचा 100% लाभ घेण्यासाठी, दारिद्र्य मिटवण्यासाठी, शत्रूची करणी बाधा मुळापासून नष्ट करण्यासाठी मित्रांनो, दर शनिवारी व अमावस्येच्या दिवशी न चुकता मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसा आणि शनी चालीसा पठण करावी. घराबाहेर पडताना खिशात तांब्याचा एक छोटासा तुकडा नेहमी सोबत ठेवावा. हा छोटासा उपाय तुमच्या मनातील सर्व अडचणीची भिंत एका क्षणात फोडून टाकेल. म्हणूनच मनात कोणतीही शंका न ठेवता आत्ताच्या आता मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं जय महाबली हनुमान, माझी सर्व संकटे दूर करा असे लिहा आणि या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हनुमान महाबली हनुमान तुमचं कल्याण करो मित्रांनो. धन्यवाद.